मोठे झालेले हे 40 गद्दार कुठले या नालायकांनी त्या सुरत मध्ये जाऊन महाराष्ट्राची इबरत लुटली, महाराष्ट्राची इज्जत घालवली। 10 वर्षाच्या काळात माझ्या या माई भगिनींना आपली मंगळसूत्र विकावी लागली। होय, 20 मेचं आपलं इलेक्शन आहे। पूर्ण महाराष्ट्रभर हेच वातावरण आहे। पूर्ण इलेक्शन हे मतदारांनी त्याचा ताबा मिळवलेला आहे। आणि खरोखर जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं, जे आपल्या संविधानाला अपेक्षित होतं, लोकांसाठी लोकांनीच चालवलेले राज्य, याची खरी त्या ठिकाणी अनुभूती या इलेक्शन मध्ये आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला वाटते। कारण एका बाजूला याच मतदारसंघात बघायचं झालं तर ज्या महाशक्तीनं यांना सगळ्यांना गारुड घातलं आणि शिवसेनेच्या गटातून, शिवसेनेच्या माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मोठे झालेले हे 40 गद्दार फुटले, नवे विकले गेले की नाही? म्हणजे ज्या शिवरायांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन करण्यासाठी सुरत लुटली, या नालायकांनी त्या सुरत मध्ये जाऊन महाराष्ट्राची इबरत लुटली, महाराष्ट्राची इज्जत घालवली, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करणारी अशी वर्तणूक यांनी केली। आणि आज हेच नालायक नतद्रष्ट लोक तुमच्या दरवाजात पुन्हा एकदा येणार आहेत, पुन्हा एकदा येत आहेत। मगातपासून बऱ्याच वक्त्यांनी जे प्रश्न सांगितले, मला तर वाटतं महिलांनी सगळ्यात पहिल्यांदा ना हे आले की पहिल्यांदा घरातला सिलेंडर आणून यांच्या बोकांडी मारायला उंबरठ्यावर आणून ठेवला पाहिजे। पहिलं ह्याचं काही ते बोला, मग पुढचं। एसटीचा प्रवास म्हणे महिलांना आम्ही मोफत दिलाय, त्यापेक्षा गॅसचा भाव पूर्ववत केला असता तर चालला असता की नाही आपल्याला? पण त्याचा पत्ता नाही। ताटातली प्रत्येक गोष्ट यांनी महाग करून ठेवलेली आहे। एक देश एक कर आणि कराला नवीन दर, आणि या पद्धतीने मग ते 12%, 5%, 28% आणि या माध्यमातून जनतेची दररोज त्या ठिकाणी लुबाडण्याचं काम सुरू आहे। होय, लुबाडण्याचं काम सुरू आहे। कारण तुम्हाला लागलेला जीएसटी, हा मगाशी एकाने सांगितलं, मी त्याच्यापेक्षा मोठं सांगते, घरात लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या हॉस्पिटलच्या बिलाला पण जीएसटी लागून येतो, त्याच्या हातात जे आपण पहिलं डाळ खिचडी आपण त्या मुलाला भरवतो त्याला जीएसटी लागतो, त्याच्या कॅल्शियम डोसला जीएसटी लागून येतो। एवढंच काय तर सरते शेवटी सगळ्याला कंटाळून माणूस जर मयत झाला तर स्मशानात जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जीएसटी लागून येतो। अगदी आपल्या मुलांच्या दप्तरातलं वही, पेन्सिल, पेन, सोडा, शार्पनर आणि खोड रबर सुद्धा यांनी जीएसटीच्या मधून सोडलेलं नाही। दुसऱ्या बाजूला बेरोजगारीच्या नावाने बोंबलतोय आपण। 2 करोड रोजगार हे देणार होतो, गॅरंटी होती यांची। 2 करोड रोजगार तर आले नाहीत, पण मागच्या 10 वर्षामध्ये 12.5 लाख अब्जाधीश उद्योगपती भारताचं नागरिकत्व सोडून इतर देशाचं नागरिकत्व घेऊन निघून गेले। बरं, हे जाताना अब्जाधीश भांडवल घेऊन गेले, या भागातले आपल्या हक्काचे नोकरी धंदे सुद्धा घेऊन गेले। उरलेले छोटे मोठे उद्योग करणारे लोक होते, जीएसटीने त्यांचा कणा मुडला, ते नोकऱ्या गेल्या। स्पर्धा परीक्षांची बोंब आहे, स्पर्धा परीक्षेला मुलं तयारी करून बसतात, संध्याकाळी करतो पेपर फुटला, आणि अशा पद्धतीनं मुलांची वय एज बार होत आहेत। आज 40%, 60% पोलिसांच्या याच्यावर काम सुरू आहे। 40%चा अधिक प्रेशर पोलीस बांधव भगिनी देखील त्या ठिकाणी सहन करत आहेत। आणि जर मोदीजींना विचारलं गेलं त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये की तुम्ही रोजगार दिलात का, तर काय म्हणतात माहितीये बांधवांनो, ते तुमच्या ऑफिसच्या बाहेर जर कोणी भजिया तळत असेल तर त्याला तुम्ही रोजगार मानणार नाहीत का? म्हणजे मी चहा विकला विकता आता देश विकला, आणि तुम्ही वडापाव विका हे सांगायलाही ते आपल्याला कमी करत नाहीत। एका बाजूला महागाई, दुसऱ्या बाजूला प्रचंड बेरोजगारी, आणि हे महाशय काय म्हणतायत, 2 म्हशी असतील तुमच्याकडे तर काँग्रेस 1 म्हस घेऊन जाईल, तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र सोडणार नाही। मोदीजी, काँग्रेसने 75 वर्षात कधी असं केलं नाही, 75 वर्षात कधी असं केलं नाही, पण मोदीजी तुमच्या 10 वर्षाच्या काळात माझ्या या माई भगिनींना आपली मंगळसूत्र विकावी लागली। होय, खर्च ढीगभर आणि कमाई कवडीभर अशी अवस्था तुम्ही आमची करून ठेवलीत। घर खर्च चालवण्यासाठी गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा त्यांना गहाण टाकावं लागलं, अशा पद्धतीची परिस्थिती आपण या लोकांची निर्माण केली। देश कर्जबाजारी करून सोडला, हे काय सांगतात एका बाजूला, म्हणे शिवसेना काँग्रेस बरोबर गेली म्हणून हिंदुत्व सोडलं। आम्ही त्यांना सांगतो
आम्ही त्यांना सांगतो तर गुजरातच्या हत्याकांडामध्ये बिल्किस बानोचा बलात्कार करणारे, तिच्या 3 वर्षाच्या मुलीला तिच्या समोर आपटून मारणारे ते भाजपाई, ज्यांचा तुम्ही सुटल्यानंतर सत्कार करता, ज्यांना पेढे भरवता, हे जर भाजपाचं हिंदुत्व असेल तर हे हिंदुत्व आम्हा शिवसैनिकांना मान्य नाही आम्हाला. हृदयात राम आणि हाताला काम देणारं माननीय उद्धव साहेबांचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून आज आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांबरोबर संविधानाचं रक्षण करण्यासाठी, राज्यघटनेचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहोत. हे आपल्याला लोकांना जाऊन सांगता आलं पाहिजे, कारण हे त्यांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत. कारण तुम्ही जर म्हणतायत आम्ही मुसलमानांना बाजूला करू, तर आम्ही विचारतो अरे हिंदूंना तुम्हाला काही गॅस कमी मिळालाय का बाबांनो, 320 ला मिळालाय का आणि त्यांनाच 1270 ला मिळतोय का? गुजराती बांधवांना पण आम्ही प्रश्न विचारतो, बाबांनो त्यांनाच 320 ला 340 ला गॅस मिळतोय का? सगळ्यांची तीच किसे कापू धोरण चालू आहे की नाही यांचं? तेच किसे कापू धोरण चालू आहे. महागाईच्या माध्यमातून, बेरोजगारीच्या माध्यमातून वारंवार आपल्याला छळलं जाते, जीएसटीच्या माध्यमातून वारंवार आपल्याला छळलं जातंय. आज महानगरपालिकेचा जो पैसा माननीय उद्धव साहेबांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी एफडीच्या माध्यमातून जपून ठेवला होता, दररोज हा पैसा संपवण्याचं काम करतायत हे नतद्रष्ट लोक दररोज. पण ही 92,000 कोटीची ठेव एखाद्या उधळ्या बाईसारखी, मी नेहमी बायकांना विचारते, सुनबाई पाहिजे असेल तर कशी पाहिजे? नीट बचत करून संसार चालवणारी पाहिजे की पगार आल्याला चला भाऊ जाऊया आज हिंदमाताला साड्या खरेदी करूया अशी पाहिजे? जरा बचत करून भविष्याचं नियोजन करणारी पाहिजे. ते काम आपल्या उद्धव साहेबांनी केलं होतं आणि हे दररोज उठून तिजोरी खाली करायचं काम करतायत, कारण ह्यांची नियतच ती आहे. तुम्ही जर बघितलं नवी मुंबई महानगरपालिका, आज तिकडे कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत, ही परिस्थिती आहे. अहमदाबाद महानगरपालिका जवळजवळ 1000 कोटीचा या महानगरपालिकेवर कर्ज आहे, जी यांच्या ताब्यात आहे. नागपूर महानगरपालिका कर्जबाजारी आहे आणि ही परिस्थिती यांनी करून ठेवलेली आहे, कारण यांना कर्ज काढून सण साजरे करायला आवडतात, आम्हा लोकांना नाही. काही पुरुष असं असतात, आपल्याला माहिती असतं, त्याला घरात बोलवायचं नसतं, त्याला घराच्या उंबरठ्यावरूनच परत पाठवायचं असतं. आणि अशाच पद्धतीचा, कारण काय मोदीजी गॅरंटी घेत फिरलेत, रोजगाराची घेतली 12 वाजवले, महागाईची घेतली 12 वाजवले, महिला सुरक्षेची घेतली 12 वाजवले. मणिपूर वर्षभर पेटतोय, काय केलं का तिथे? काही केलं नाही. मुली नागवल्या जात आहेत. साक्षी मलिक सारख्या कुस्तीपटू, ऑलिम्पिकपटू यांना रस्त्यावर उतरावं लागलं, पण तरीही ब्रिजभूषण सिंगच्या मुलाला तिकीट दिलं आणि साक्षी मलिक सारखी मुलगी रडली आणि सांगितलं आज देशाच्या मुली हरल्या, आज देशाच्या मुली हरल्या, तिला सांगावं लागलं. आणि मग बाहेर पडला, ज्याची गॅरंटी 2 दिवसापूर्वी मोदीजी देऊन आलेले, कोण? कर्नाटकचा जेडीएसचा प्रज्वल रेवण्णा. 2000 सीडी बाहेर पडल्या त्याच्या. कुठल्या सीडी? त्याच्या ऑफिस मध्ये कामासाठी, नळाच्या, घराच्या, रस्त्याच्या कामासाठी कोणीतरी महिला जातात. या महिलांना धमकी देऊन त्याच ऑफिसच्या मागे त्यांच्यावर बलात्कार केले गेले, त्याच्या सीडी बनवल्या गेल्या. आणि तुम्ही जर बाहेर कोणाला हे बोललात तर ह्या सीडीज बाहेर काढू म्हणून सांगितलं गेलं. असा हा प्रज्वल रेवण्णा. याची गॅरंटी कोणी घेतली? मोदीजींनी. गॅरंटी कसली घेतली? जसं रेड कॉर्नर नोटीस त्याच्यावर 2दा जाहीर झालेला असताना याला तिकीट दिली, याच्या सीडी बाहेर आल्यावर याला भारतातून पळवण्याची गॅरंटी या मोदींनी घेतली आणि हा प्रज्वल रेवण्णा फरार झाला. मोदीजींनी आणखी कुठली गॅरंटी घेतली? किरीट सोमय्याला आजही भाजपात ठेवलंय. आल्या की नाही त्याच्या पण सीड्या? आल्या की नाही सीड्या? दहंडीच्या 2 दिवसानंतरच्या कार्यक्रमात या माणसाची हिंमत होते, एका भगिनीची हात धरतो आणि सांगतो फुगडी खेळूया. एवढा महिलांना गृहीत धरला या लोकांनी. ऐकणार आहात का तुम्ही? माझा प्रश्न आहे, अशा घाणेरड्या नीच वृत्तीच्या लोकांना आपण मतदान करणार आहात का? जो आपल्या पत्नीशी प्रामाणिक राहत नाही. कारण तिकडे एक प्रज्वल रेवण्णा आहे, लक्षात ठेवा. त्या कर्नाटकात एक प्रज्वल रेवण्णा आहे आणि या मतदारसंघात एक प्रज्वल रेवण्णा आहे. त्याच्याही सीडी झाल्या. संसदेमध्ये काय काम केलं ना, त्याच्या सीडी, त्याच्या माहित्या कमी आल्या. पण दुबईत काय केलं, दिल्लीत काय केलं, याच्या सगळ्या सीडी आलेल्या आहेत. रिंकी बक्सला सारखी पोरगी मलाही भेटली, फार रडत होती. तिचं अख्खं कुटुंब या माणसाने दावणीला लावलेलं आहे. अत्यंत भयानक भीतीदायक वातावरणात ती पोरगी राहत आहे. आणि अशा पद्धतीने म्हणजे एखाद्याचं चारित्र्य हननही करायचं आणि त्यांना कंप्लेंट, साधी कंप्लेंट कुठल्या पोलीस स्टेशनने तिची घेतली नाही, तिला न्यायालयाचे दरवाजे ठोकावे लागले. ही परिस्थिती जर आज आपल्या महिला भगिनींवर येणार असेल किंवा अशा नतद्रष्ट लोकांना निवडून देण्याची चूक जर तुमच्या महिला भगिनी कुठल्या भूल तापांना बळी पडून करणार असतील तर माय भगिनींनो, त्यांना थांबवण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यांना थांबवण्याची जबाबदारी तुमची आहे.
काल नगरमध्ये बघितलं, बारामतीमध्ये बघितलं, व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील बातम्यांमध्ये, प्रचंड पैशांचा सुसवाड होतोय. कारण तुमच्या किमती ठरवल्या जाणार आहेत, खोके आलेले आहेत. आपल्याला माहितीये 500, 1000, 2000 तुमचे भाव ठरवले जातील. काही ना काही वस्तूंची प्रलोभनं दिली जातील. कोंबडी बकऱ्याची मटणं सोडली जातील. काळजी घ्यायची आहे. लोकांना सांगा हा तोच चोर आहे. लोकांना सांगा हा तोच चोर आहे. जशी बाई सकाळी उठून बसला निघून जाते, लग्नाला जायला नवरा बोलतो हे 1000 रुपये घे, स्वतःकडचे 1000 रुपये घेते, पर्स घेऊन छान नटून तटून निघते लग्नाला जायला आणि आपल्या स्टॉपला खाली उतरते. तिच्या लक्षात येतं माझी पर्स कुणीतरी कापलीये, मारलीये आणि माझ्या पर्स मधले 2000 रुपये गेलेले आहेत. आणि मागून उतरणारा माणूस येतो, ती रडायला लागते. मागून उतरणारा माणूस येतो बसमधून, तो तुला विचारतो बाई ग काय झालंय तुझं, कशाला रडतेस? तेव्हा बाई सांगते मला माझ्या पर्समध्ये 2000 रुपये होते, लग्नाला चालले होते, 2000 रुपये कुणीतरी मारले. आणि ती रडायला लागते. माणूस बोलतो रडू नकोस ताई, माझ्याकडे पण काही जास्त नाहीत, हे घे 200 रुपये आणि तू निघ तुझ्या याला. कसं वाटणार तुम्हाला? कसं वाटणार? कसं वाटणार या माणसाबद्दल? वा वा 200 रुपये यांनी दिली. अरे बाबांनो, तो तोच चोर होता ज्यांनी बसमध्ये तुमचे 2000 मारले होते आणि गेले 10 वर्ष तुम्हाला नागवे करणारे आता 2 दिवसामध्ये त्यांचे छद्दाम घेऊन येतील तुमच्या किमती लावायला. पण त्यांना सांगायचं, सुषमाताई सांगतात तसं. काय सांगायचं? जसं हिंदमतामध्ये गेल्यावर बोर्ड लावलेले असतात, जसं गांधी मार्केटमध्ये गेल्यावर बोर्ड लावलेले असतात दुकानांच्या बाहेर की विकलेला माल परत घेतला जाणार नाही, त्याप्रमाणेच विकलेला खासदार, विकलेला नेता, विकलेला मंत्री आम्ही परत निवडून यायला देणार नाही. हे लक्षात ठेवायचंय. अनिल देसाईंसारखा सहृदय, अत्यंत चारित्र्यवान स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून